हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी आपल्याला 2 मिनिटात थोडंसं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव प्रशांत पाटील आणि मी आपल्यासाठी केमिस्ट्री टॉक्स हे जे चॅनल घेऊन आलेलो आहे. तर हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं चॅनल असं ठरणार आहे. कारण की मित्रांनो, जर का आपण आपल्या या चॅनलला चांगला रिस्पॉन्स दिला, आपण पटापट चॅनल सबस्क्राईब केलं, व्हिडिओ शेअर केले, लाईक केले, तर मी आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 12वी हा पूर्ण वर्षभराचा केमिस्ट्रीचा सिलेबस, केमिस्ट्रीचा पूर्ण कोर्स मी वर्षभर आपल्यासाठी फ्रीमध्ये शिकवणार आहे. मोफत, अगदी फ्री ऑफ कॉस्ट. कुठल्याही प्रकारची फीस आपल्याला घेणार नाही. अनेक चॅनल्स आहेत यूट्यूबवर हिंदीमध्ये शिकवणारे, इंग्लिशमध्ये शिकवणारे, पण आपल्या मराठी मित्रांसाठी, माझ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये शिकवणारं कोणी नाही आहे. आणि ते काम मी करणार आहे मित्रांनो. पूर्ण 12वीचा, इयत्ता 12वीचा केमिस्ट्रीचा सिलेबस मी आपल्याला फ्रीमध्ये शिकवणार आहे. परंतु अट एकच आहे, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितक्या लवकर होईल तितकं शेअर करा. जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन मला दिसतील तर मी पूर्ण कोर्स 100% तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे. तर ही जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे. तर मी आज तुमच्यासाठी त्याच 12वीच्या कोर्समधला एक टॉपिक फक्त घेऊन आलेलो आहे. आपण तो बघा, समजून घ्या, आपल्याला कसा वाटलं ते सांगा आणि चॅनलला रिस्पॉन्स दिला तर मी पूर्ण सिलेबस आपल्याला फ्रीमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. चला, मी आज तुमच्यासाठी ना एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. तो टॉपिक म्हणजे काय, तर बघा, 12वीला आल्यानंतर तुम्ही फंक्शनल ग्रुप हा टॉपिक ऐकता. ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फंक्शनल ग्रुप काय, तर फंक्शनल ग्रुप. ओके. तर हा जो फंक्शनल ग्रुपचा टॉपिक आहे ना, हा तुम्हाला वाटतं की हा 12वी मध्ये डायरेक्ट आलेला आहे, पण नाही, हा 12वीला डायरेक्ट आलेला नसतो. याचं बेसिक इंट्रोडक्शन, ठीक आहे, याच्या मूलभूत संकल्पना ह्या तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये गेलेल्या असतात मित्रांनो. इयत्ता 10वी मध्ये सायन्स या विषयामध्ये याच्या मूलभूत संकल्पना तुम्हाला गेलेल्या आहेत. कदाचित तुम्हाला आठवण नसेल. चला, मी थोडक्यात सांगतो फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, आणि त्यात अनेक फंक्शनल ग्रुप आहेत वेगवेगळे, पण त्यातला आज विशिष्ट एक फंक्शनल ग्रुप म्हणजे अल्कोहोल मी तुम्हाला समजून देणार आहे. ठीक आहे. पहिले आपण फंक्शनल ग्रुप काय विषय ना, ही भानगड काय, पहिले ते समजून घ्या. तर बघा, याला फंक्शनल ग्रुप म्हणतात. आता ग्रुप म्हणजे ते तर तुम्हाला माहिती आहे. ग्रुप म्हणजे आपल्या मराठीत आपण एखाद्या गोष्टीचा, ठीक आहे, काहीतरी गोष्टीचा समूह असतो ना ग्रुप म्हणजे. आता हा कसला समूह आहे या ठिकाणी, इट इज अ फंक्शनल ग्रुप. याला केमिस्ट्रीमध्ये फंक्शनल ग्रुप म्हटलं जातं. फंक्शनल ग्रुप का म्हटलं जातं, बघा, याच्या नावातच तुम्हाला समजेल. फंक्शन शब्द तुम्ही ऐकला असेल ना, बेसिक शब्द इंग्रजीचा. फंक्शन म्हणजे काय, फंक्शन म्हणजे एखाद्या गोष्टीचं कार्य, काहीतरी काम कसं चालतंय. जसं आपण म्हणतो ना, या मोबाईल, आपण एखादा मोबाईल घेतला, या मोबाईल मध्ये काय काय फंक्शन आहे आपण म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हा मोबाईल काय काय काम करतो, थोडक्यात तोच अर्थ आहे. फंक्शनल ग्रुप म्हणजे हा असा काहीतरी समूह आहे की जो काय करेल, काहीतरी विशिष्ट फंक्शन करेल, म्हणजे काहीतरी विशिष्ट काम करेल, कार्य करेल. आता कसला समूह असतो, तर हा समूह असतो वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या ॲटम्सचा. इट इज अ ग्रुप ऑफ ॲटम्स. काय म्हणतो आपण, इट इज अ ग्रुप ऑफ ॲटम्स. ॲटम्सचा ग्रुप असतो वेगवेगळ्या एलिमेंट्सचा. कमीत कमी 2 ॲटम किंवा 2 पेक्षा जास्त, कधी कधी एकही असू शकतो. ठीक आहे. ते मी तुम्हाला सांगेल पुढे. तर हा ॲटमचा समूह आहे जो काहीतरी विशिष्ट फंक्शन करणार आहे आपल्या केमिस्ट्रीमध्ये, केमिस्ट्रीच्या कंपाऊंड्समध्ये, म्हणून त्याला फंक्शनल ग्रुप म्हणतात. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप असतात. त्यामध्ये मी तुम्हाला सर्वात प्रथम आज एक फंक्शनल ग्रुप शिकवणार आहे आणि तो म्हणजे अल्कोहोल. ठीक आहे. चला बघूया अल्कोहोल म्हणजे काय. तर बघा, फंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला आज जो बघायचा आहे तो म्हणजे अल्कोहोल. ठीक आहे. अल्कोहोल हा तुम्हाला इयत्ता 12वी मध्ये आहेच. याच्यावर स्पेशल चॅप्टर आहे आपल्याला 12वीला. ओके. आता मित्रांनो, अल्कोहोल फंक्शनल ग्रुप काय आहे, पहिल्यांदा ना याचा जनरल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, तो लक्षात ठेवायचा. कुठल्याही फंक्शनल ग्रुपचा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय आहे, इट इज ROH. ठीक आहे. काय हा, ROH. वेर जिथे हा R काय आहे, पहिले हे समजून घ्या. ओके. हा R म्हणजे R इज नथिंग बट R इज इक्वल टू, इट इज alkyl or aryl group.
हा काय आहे, तर हा अल्किल किंवा अरिल ग्रुप आहे. अल्किल किंवा अरिल ग्रुप म्हणजे काय, तर बघा तुम्ही अल्केन शिकलेले आहात, तुम्ही हायड्रोकार्बन चॅप्टर शिकलेले आहात. तर हायड्रोकार्बन मध्ये बघा अल्केन असतात, अल्किन असतात, अल्काइन्स असतात, ठीक आहे, एरोमॅटिक असतात, ॲलिफॅटिक असतात. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. तर हा आर जो आहे ना, हा कसला सिम्बॉल आहे, तर हा अल्किल किंवा अरिल ग्रुप. म्हणजे जेव्हा तुमचा अल्केन असतो ना, त्याच्यात जेव्हा हायड्रोजन लेस होत जातात, नीट समजा, अल्केन मधून जेव्हा हायड्रोजन काय होतो, लेस होतो, ठीक आहे. मग तो एरोमॅटिक अल्केन असेल किंवा ॲलिफॅटिक असेल, त्याच्यातनं हायड्रोजन लेस झाला तर त्याला या ठिकाणी आपण काय म्हणतो, त्याला या ठिकाणी आपण अल्किल ग्रुप म्हणतो आणि त्याचा सिम्बॉल काय असतो, आर. उदाहरणार्थ एक्झाम्पल देऊन सांगतो. समजा एकदम बेसिक प्रायमरी अल्केन आपला कोण आहे, CH4 पहिला, ठीक आहे. त्याचं नाव काय आहे, यस, मिथेन, बरोबर आहे. एक कार्बन 4 हायड्रोजन, बरोबर. या प्रकारचं याचं स्ट्रक्चर आहे, CH4, बरोबर. आता याच्यामधून जर काय झालं, समजा एक हायड्रोजन जर काय झाला, रिप्लेस झाला, हा एक हायड्रोजन काय झाला, रिप्लेस झाला, म्हणजे याला आपण रिमूव्ह करू इथून, ठीक आहे. हा काय झाला, यस, इट इज CH3. काय झाला हा, CH3. आणि हा CH3 काय आहे, इट इज अल्किल ग्रुप. काय आहे हा, अल्किल ग्रुप आहे, म्हणजे हा R आहे. आणि याचं नाव काय होतं आधी, CH4. याचा एक हायड्रोजन होता ना या ठिकाणी, तर याचं नाव काय होतं, हायड्रोजन होता तेव्हा, याचं नाव काय होतं, मिथेन. आता याच्यामध्ये मिथेन मध्ये बघा शेवटचं जे असतं प्रत्यय ANE, ते अल्केनला लावतो आपण, हा अल्केन होता म्हणून ANE. आता याच्यातला हायड्रोजन निघाला, हा काय झाला, हायड्रोजन गेला अल्केन मधला, हायड्रोकार्बन मधला, तर तो काय होतो, अल्किल. म्हणजे त्याला ANE निघून जायला आणि या ठिकाणी काय लागेल, या ठिकाणी अल्किल ग्रुपचे मागचे दोन लेटर YL, अल्किल. मग हा काय होईल, मिथेनचा हा काय झाला, इट इज मिथाइल. काय झाला हा, मिथाइल. मग हा CH3 काय आहे, मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे हा एक अल्किल ग्रुप आहे. समजलं. तर जसा बघा मिथेनचा काय होतोय, मिथाइल है ना, हायड्रोजन लेस झाला, CH4 becomes CH3. सिमिलरली तुम्ही जर इथेन पाहिला, दुसरा अल्केन, इथेन C2H6, काय इथेन, C2H6, याचा हायड्रोजन लेस झाला, कमी झाला, इट बिकम्स C2H5. आणि C2H5 इज अन अल्किल ग्रुप. हा काय आहे, एक अल्किल ग्रुप आहे. जसं याचं मिथेनचं मिथाइल झालं, इथेनचा काय होईल हा, इट विल इथाइल किंवा इथिल पण म्हणू शकतात तुम्ही, ठीक आहे. इथेनचा झाला इथाइल. समजलं. तर हे असतं अल्किल ग्रुप म्हणजे काय. आता तुम्हाला अल्किल ग्रुप समजला तर तुम्हाला तेव्हा फंक्शनल ग्रुप समजेल. आता बघा हे जे मी तुम्हाला बोललो की अल्किल ग्रुप कसा तयार होतोय, हायड्रोकार्बन्स मध्ये, ठीक आहे. हायड्रोकार्बन्सचे हायड्रोजन काय होत आहेत, लेस होत आहेत, म्हणजे ते रिप्लेस होत आहेत. आता ते कसे लेस होत आहेत, कमी कसं काय होत आहेत, आपोआप नाही होते. कोणीतरी फंक्शनल ग्रुप असतो, तो कुठला तरी फंक्शनल ग्रुप काय करेल, त्या हायड्रोजन्सला रिप्लेस करेल, म्हणजे तो हायड्रोजन रिमूव्ह होऊन त्याच्या जागेवर कुठला तरी फंक्शनल ग्रुप हा अटॅच होतो त्या हायड्रोकार्बनला. आणि तेव्हा तो हायड्रोकार्बन जो कोणी असेल तर तो फंक्शनल ग्रुप लागल्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज या कम्प्लिटली काय होतात, चेंज होतात. आणि तो आता कोणत्या तरी विशिष्ट कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल आपण आज अल्कोहोल बघतोय. समजा कुठल्या तरी हायड्रोकार्बनला जर अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप लागला हायड्रोजनच्या जागी, तर तो हायड्रोकार्बन आता हायड्रोकार्बन राहणार नाही, इट विल बिकम अल्कोहोल. तो काय होईल, अल्कोहोल होईल. समजलं. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीच्या पूर्णपणे आता कशाच्या राहतील, कशाच्या दाखवेल, तो अल्कोहोलच्या दाखवेल, हायड्रोकार्बनच्या नाही. समजलं. म्हणजे या ठिकाणी त्या अल्कोहोल ग्रुपने किंवा जो कोणी फंक्शनल ग्रुप असतो विशिष्ट, त्या फंक्शनल ग्रुपने काय केलं, त्या हायड्रोकार्बनच्या ओरिजिनल प्रॉपर्टीजला चेंज करून त्याला वेगळं काहीतरी फंक्शन करायला भाग पाडलं, म्हणून तो काय असतो, फंक्शनल ग्रुप असतो. आलं लक्षामध्ये. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. अल्किल ग्रुप काय आहे, फंक्शनल ग्रुप काय आहे. तर आता पटापट 2 मिनिटात बघून घेऊया की मग अल्कोहोल, एक पहिला फंक्शनल ग्रुप आपला अल्कोहोल काय असतो. आता आपण प्रत्यक्षात उदाहरणावरून समजून घेऊया, ठीक आहे.
अल्केन फॅमिलीचा आपला पहिला मेंबर कोण आहे? CH4. CH4 म्हणजे कोण? इट इज मिथेन. बरोबर. आता या मिथेनचा एक हायड्रोजन, आता बघा याला 4 हायड्रोजन आहेत, सेंटरला कार्बन आहे आणि आजूबाजूला काय आहे त्याला? आजूबाजूला याला अशा प्रकारे 4 हायड्रोजन आहेत. ठीक आहे. आता अल्कोहोल कोण आहे? तर बघा अल्कोहोल हा पूर्ण कंपाऊंड ROH आहे. ROH या फॉर्म मध्ये तो आला, म्हणजे एखादा अल्किल ग्रुप आहे त्याला OH ग्रुप लागला तर तो अल्कोहोल होतो. हा OH ग्रुप म्हणजे काय? याला आपण काय म्हणतो केमिस्ट्री मध्ये? याला आपण हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणून ओळखतो. काय म्हणतो याला? हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे. तर बघा ज्या ठिकाणी अल्किल ग्रुपला हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे कोण? OH अटॅच झाला एखाद्या हायड्रोजनच्या जागेवर तर तो पूर्ण कंपाऊंड काय होईल? अल्कोहोल. जसं उदाहरणार्थ CH4 आहे, पहिला मेंबर अल्केनचा, याला 4 हायड्रोजन आहेत. समजा हा या ठिकाणी या OH ग्रुप सोबत रिएक्ट झाला एखाद्या रिएक्शन मध्ये, तर हा OH ग्रुपने काय केलं? याचा एक हायड्रोजनला रिप्लेस केलं, म्हणजे हा हायड्रोजन निघून गेला, डिपार्ट झाला आणि या ठिकाणी या बॉन्डला कोण लागत आहे? हा हायड्रॉक्सिल ग्रुप लागत आहे कार्बनला डायरेक्टली. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हे स्ट्रक्चर या ठिकाणी कसं होईल बघा. इट विल बी हा सेंटरचा हायड्रोजन, हे त्याच्या आजूबाजूचे 3 हायड्रोजन ऍज इट इज. चौथा हायड्रोजन जो या ठिकाणी अटॅच होता तो आता रिमूव्ह झालेला आहे आणि त्याच्या जागेवर कोण लागलेला आहे? त्याच्या जागेवर यस हा OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झालेला आहे. आणि आता या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय झाला? आधी तो होता CH4. कोण होता आधी? CH4 है ना, सिंपल अल्केन होता. आता तो काय झालेला आहे? नाउ इट बिकम्स CH3OH. काय झाला तो आता? आता तो झाला CH3OH. बरोबर, CH3OH. आणि याचं नाव काय असेल मग? आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं मिथेन. मिथेनचं कन्व्हर्जन जेव्हा अल्किल ग्रुप मध्ये होईल, जेव्हा तो R ग्रुप मध्ये कन्वर्ट होईल ना अल्किल मध्ये, म्हणजे एक हायड्रोजन रिप्लेस झाला, CH3 झाला, तर त्याचं नाव मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं. मिथेन विल टर्न इनटू मिथाइल. बरोबर आहे, इथेन इथाइल. तसं मिथाइल झाला याचा बघा CH3 आणि त्या मिथाइलला कोण लागलेला आहे? OH ग्रुप. OH चं नाव काय आहे? त्याला आपण हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतो. परंतु मी तुम्हाला इथे अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला लिहून दिला ना. अल्किल ग्रुप असेल कुठला तरी, मिथाइल, इथाइल, प्रोपिल कुठलाही असेल, अल्किल ग्रुप असेल आणि त्याला जर OH ग्रुप लागला तर हा कंबाईन कंपाऊंडला आपण काय म्हणून ओळखतो? अल्कोहोल म्हणून ओळखतो. तर या ठिकाणी CH3 हा काय आहे? CH3 इज युअर अल्किल ग्रुप आणि त्याला काय अटॅच आहे? OH हायड्रॉक्सिल ग्रुप, म्हणजे हा कंपाऊंड सुद्धा काय झाला? इट इज अ अल्कोहोल. हा पूर्ण कंपाऊंड काय झाला? अल्कोहोल. परंतु याचं नाव काय असेल मग? तर बघा हा जो CH3 ग्रुप आहे म्हणजे अल्किल ग्रुप आहे, याचं नाव काय? याचा पॅरेंट कंपाऊंड ओरिजिनल कोण होता? मिथेन. मिथेनचा काय झाला तो? मिथाइल. काय झाला? मिथाइल. ओके. आणि OH लागलेला आहे एका अल्किल ग्रुपला, म्हणून तो काय झाला? अल्कोहोल. म्हणजे CH3OH चं नाव काय असेल? इट इज मिथाइल अल्कोहोल किंवा मिथिल अल्कोहोल तुम्ही म्हणू शकता. सो या प्रकारे बघा एका सिंपल हायड्रोकार्बन पासून मित्रांनो काय फॉर्म होतो? एक अल्कोहोल फॉर्म होतो. आणि या ठिकाणी अल्कोहोल या फंक्शनल ग्रुपने, OH हायड्रॉक्सिल या ग्रुपने कशा प्रकारे फंक्शन करून एका हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये केलं, म्हणजे एका कंपाऊंड मध्ये केलं, हे तुम्ही बघू शकता. तर याच प्रमाणे जसा या ठिकाणी OH हा फंक्शनल ग्रुप फंक्शन करत आहे किंवा जशा प्रकारे तो आपल्या हायड्रोकार्बनचे हायड्रोजन काय करतो? रिप्लेस करतो, तशाच प्रकारे इतर अजूनही फंक्शनल ग्रुप आहेत. ठीक आहे. अल्कोहोल नंतर फिनॉल असतो, इथर असतो, कार्बोक्सिलिक ऍसिड असतो, ठीक आहे, इस्टर्स असतात, त्यानंतर आपले क्लोरीन, ब्रोमीन जे हॅलोजन्स आहेत, हॅलाइड्स आहेत, ते देखील फंक्शनल ग्रुप आहेत. ठीक आहे. तर असे इतरही फंक्शनल ग्रुप आहेत, त्यांची विशिष्ट ओळख आहे, विशिष्ट फंक्शन आहे आणि त्यांचे नाव असतात. देन त्यांच्या मेथड ऑफ प्रिपरेशन तुम्हाला चॅप्टर मध्ये असतात. देअर केमिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज असतात, फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. या प्रकारे तुमचे हे चॅप्टर एक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं.
आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे बेसिक समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आय होप मी आशा करतो की तुम्हाला हा फंक्शनल ग्रुप आणि अल्कोहोल त्यातला त्यात काय विषय आहे हे तुम्हाला आज समजलं असेल अशी अपेक्षा करतो. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि मी अजून एकदा पुन्हा सांगतोय की आपल्या या चॅनलला हा व्हिडिओ बघताच सबस्क्राईब करा, कारण जितक्या पटापट मला सबस्क्रिप्शन दिसतील आणि जितका तुमचा रिस्पॉन्स दिसणार आहे तितक्या मी माझ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी पूर्ण 12वीचा कोर्स वर्षभर फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा, मराठी बांधवांसोबत. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर हवा आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि लवकरच मी 12वीचा म्हणजे येत्या काही दिवसातच जसा तुमचा रिस्पॉन्स मला चॅनलला मिळेल येत्या काही दिवसातच 12वीचा पूर्ण कोर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट आपल्या चॅनलवर म्हणजे केमिस्ट्री टॉक्सवर सुरू करत आहोत. त्यासाठी तुमची प्रतिक्रिया काय आहे, हा कोर्स केव्हा सुरू करायचा हे मला कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा आणि काही अडचण असली केमिस्ट्रीच्या बाबतीत तर कुठे यायचं, केमिस्ट्री टॉक्सवर यायचं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.